नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. शाहीर हा लोकजीवनाशी एकरूप होऊन त्यांच्या कथाव्यथा जाणून घेतो. त्यांना आपल्या शब्दातून मूर्त रूप देतो. लोकांच्या भाषेत तो लोकजीवन मांडत असतो. पण शाहिराचं कवन फक्त समाज जीवन मांडण्यासाठी नाही, तर कित्येक पिढ्यांनी स्वीकारलेल्या गुलामगिरीच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी शब्दांनी घाव घालत त्यांच्यातला सन्मान जाग करण्याचं कामही शाहिरालाच करावं लागतं. आणि शाहिराच्या या कर्तव्याला आजन्म खऱ्या अर्थाने जागले ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. काव्य प्रकारातील विविध जातकुळांच्या सहाय्याने त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे अग्निकुंड स्वतःच्या शब्द सामर्थ्याने आणि प्रतिभा कौशल्याने धगधगत ठेवलं. अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 साली मातंग समाजात झाला. अण्णाभाऊ साठे यांच्या घरची परिस्थिती हालाकीची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. शाळेत त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर तेथील ब्राह्मण शिक्षकांनी त्यांना शिकवण्यास नकार दिला. ते फक्त 1.5 दिवसच शाळेत गेले. पण त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण जगात नाव केले. त्यांचं लग्न झाल्यानंतर ते मुंबईला कामानिमित्त आले. तिथे त्यांनी एका बाजूला समृद्धी तर दुसऱ्या बाजूला गरिबी पाहिली. तिथली गर्दी पाहून त्यांचं मन विचलित झालं. समाज प्रबोधनासाठी दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांसोबत त्यांनी लालबावठा येथे कला पथक स्थापन केलं. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आवाहन दिले. त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी त्यांच्या कला पथकाच्या माध्यमातून दलित आणि कामगारांचे प्रश्न समाजापुढे मांडले. पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर बसलेली नसून ती गरीब, दलित आणि कामगारांच्या हातावर बसलेली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी दलित आणि कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषेच्या आधारावर राज्याची विभागणी झाली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं धोरण मोरारजी देसाई आणि सखाराम पाटील यांचे होते. मुंबई त्यावेळी सुद्धा आर्थिक राजधानीच होती. इथे मोठे मोठे कारखाने, हॉटेल आणि श्रीमंत लोक राहत असत. मोरारजी देसाई त्यावेळी मुख्यमंत्री होते. कामगारांचे प्रश्न घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी अनेक आंदोलनं केली. मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात संयुक्त चळवळ उभी राहिली होती. मोरारजी देसाई हे भांडवलशाही सोबत असल्याने त्यांनी व्यापाराच्या सवडीचे निर्णय घेतले. त्यामुळे महाराष्ट्रातील दलित, गरीब कामगारांवर अन्याय झाला. तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या शाहिरीतून सर्व कामगार एकत्र आणले. अण्णाभाऊ आणि त्यांचे लोककला मंच महाराष्ट्रभर फिरून आपल्या शाहिरीतून मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती गुजरातमध्ये सामील नाही झाली पाहिजे यासाठी प्रबोधन करत होते. मोरारजी देसाई आणि कामगारांचा उठाव दाबण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यात संयुक्त महाराष्ट्र समितीचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. काहींचा मृत्यू झाला. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये दिलेले योगदान आणि त्यातून भेटलेला महाराष्ट्र यापुढे सरकारला झुकावे लागले आणि मुंबई महाराष्ट्रात सामील झाली. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कराडचे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीतून दलित समाजावर झालेला अन्याय मांडला. दलित लोकांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात असलेले योगदान त्यांनी समाजापुढे मांडले. त्यांची फकीरा ही कादंबरी जगप्रसिद्ध आहे. या कादंबरीत त्यांनी अदृश्य स्वातंत्र्य सैनिकांचे जीवन मांडले आहे. 1961 साली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला. त्यांनी एकूण 35 कादंबऱ्या लिहिल्या. ते स्वतंत्र भारतातील पहिले दलित साहित्यिक होते. त्यांची माझी मैना गावावर राहिली ही कविता खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. अशा थोर समाज सुधारक यांचा मृत्यू 18 जुलै 1969 ला वयाच्या 48व्या वर्षी झाला. शिक्षणाचा ही न घेतलेला या थोर समाज सुधारकाने कल्पना आणि बुद्धीतून साहित्य उभे केले.